भीमा चला जेवाय बसा. बाळू ये जेवाय. नको. अरे गरम गरम हाय आणि तुला आवडतं ना बा ते समजा बनवलं हाय. ये जेवाय घे. तू आज खाय हे घालशील तर तिथं कोण घालणार खाय. उद्याचं उद्या बघू. तू ये बरं खाऊन घे. नाही मला खावंच वाटत नाही. बाळू ये ये म्हणते ना बा. मी आम्ही बाला लई समजवण्याचा प्रयत्न केला. हातापाया पडले त्यांच्या पण ते काय ऐकना. ऐकणारच नाही. पर बाळू तुझी बी चुकी आहे. आईनं आधीच सांगून ठेवलं होतं का नाही ऐकलंस. मला काय करायचं आहे ते तुम्हाला नाही करणार. पण बाळू आता हे तुला घरात नाही ठेवायचं. ते समज नाही मला. अरे काय करशील कसा राहशील तिथं. आय विचार करून काय होणार आहे का. हो दे बाच्या मनासारखं. पर तुझी इच्छा नाही ना बाहेर जायची. मला नाही जायचं घर सोडून आता. पण बा नाही ऐकणार. मला असं वाटतं या ते चंदुलाल शेठ जे आहेत ना बा त्यांच्याकडे घेऊन जातील तुला. सालगडी म्हणून ते काय मला ठाव नाही. मला धाडायचं मी गेलो असतो. आय तू सांग ना बाला. अरे ते काय पैका मिळेल म्हणून बाळूला तिथे धाडत नाही आहेत. मग त्यासने असं वाटतं या का तिथं कामाला लागल्यावर हे सुधारेल. काय तरीच बाच. तू नसशील तर मला नाही राहायचं बघितलं. मला बी लय आठवण येणार बाळू. मला बी एकट्याला नाही आवडायचं तिथं. पण मी काय करू. आय मी करू काय. नग नग माझ्या लेकीला काच लागली म्हणजे. नाही लागायची मी पुसते. नग तू ही काम नाही करायची. तू जा बरं खेळाय. आणि तू सारखी काम करत असते ते. आय बाचं घर सोडलं का असंच असतंय बघ. घरात आयानं बानं कधी काम करू नाही दिलं मला आणि आता समद काम करावं लागतंय. म्हणून तुम्हाला काम करू देत नाही वय. वय मला माझ्या सत्यवाला सुखात बघायचं आहे. हाय अरे देवा. सत्य सत्य तुझ्या पायाला काच लागली नाही ना व. नाही. आणि तुला आय तू घाबरली का आहेस एवढी. चांगलं नसतं हे. सांच्याला काच फुटणं. काय झालं कसला आवाज आला. काय नाही. काच फुटली ना दिव्याची. येऊ नका मोहर पायात घुसल. कामात ध्यान आहे का तुझं. नुसतं हाय बघ. आता रातच्याला भांडण नग. अरे बाबा दिव्याची काच फुटली म्हणजे साध सुद्धा हाय वय. काय काय बघावं लागणार हाय कुणास ठाऊक. आय तू रडती का आहेस. का ठाव नाही पण बाळूची आणि घरच्यांची लय आठवण येते. सुंदरा काय ग. मला जिजीने जे सांगितलं ते खरं आहे वय. भाई खरं आहे. आय तू रडू नगस.
समद माझ्यामुळे झालं आहे बघ. माझी चूक होती. म्या वाद वाढवायला नग होता. बाळूची आई रडू नका. अजून काय बी झालेलं नाही बघा. मी बोलतो ना माझ्यापाशी. नाही नाही आता भाऊ हे कुणाचं बी ऐकून घ्यायचं नाही. आज मला बी नाही कळलं बघ त्या काय बोलले आणि कसं वागले ते. तर मला वाटलं नव्हतं का एवढं सगळं होईल म्हणून. मी बोलतो माझ्यापाशी. गोदे मागच्या याला तुझ्यावर कसं रागवलं होतं ठावा आहे ना ग. आज आणखी नाता भाऊसने काय बोलाय ना ग. किंवा ऐकल माझं. मायाप्पा ए मायाप्पा अरे ये की बाहेर. काय करतोस एकला आतमध्ये. मायाप्पा बरा आहेस ना. घरातली बरं राहू दे त्याल तर बराच आहे. अरे दादा पर म्या काय म्हणते चूक माझी आहे ना. मग तू बाळूला का म्हणून एवढी शिक्षा करतो हाय. वय वय आमची बाळू बद्दल काय बी तक्रार नाही बघ मायाप्पा. तुमची नसल रे. अख्ख्या गावची गाराणी ऐकू ऐकू थकलो ना. आता ठरवलं आहे बस झालं. बाळ्याला देतो कामाला लावून. घराच्या लांब राहिला म्हणजे शहाणा बी होईल जा. अरे मायाप्पा बाळू शानाच आहे. शहाणा नाही 1.5 शहाणा आहे. आता मी जे ठरवलं आहे त्याच्यामध्ये कोणी पडू नका. अरे पर दादा आज तू त्याला घराबाहेर काढशील आणि उद्या आमच्यावर नाव आल्यावर. अरे पण समजा गावामोर तूच माझ्या पोराला आग घेतलास ना. आता मध्ये पडायचं नाही. माझ्या पोराचा जीव घेईन नाही तर काय बी करीन. असं काय बघताय माझ्याकडे. त्याच्या भल्यासाठीच करतोय मी आहे. पांडुरंग पांडुरंग यात काहीतरी बाळूचं भलंच व्हायचं असेल. गोदा मावशे तू जरा गेला ना. वय बाबा आळ आला होता आम्ही भांडखोरी तुका म्हणे खरी केली मात. नाता भाऊ हं? पण त्यांचा ढीक होता ना हो तुमच्या दारात. बघ. त्यातल्या 2-4 पंक्त्या आईकडे पाठवून द्या. उद्याच्याला नसल माहित. सुंदरा ए सुंदरा काय बायाला अजून ठेवलं नाहीस. अरे काय विचारतो आहे म्या. आत्ता उठवते. लवकर निघाय उशीर झाला तर पोहोचाय बी उशीर होईल. पर म्या काय म्हणते एकदा विचार केला असता तर. आता विचार करा येळ नाही सुंदरा. हवं एवढं काहीच दगडाचं करू नका जी. शेवटी आपलं लेकरू आहे ते. म्या काय हौसेनं करतो का. आता येळ दौडू नग. म्या उठवतो त्याला. राहू द्या म्या उठवते. भाळू ए भाळू उठ की. तुला जायचं आहे बा संग. भाळू उठ की र उठ. बा उद्या नेलं तर नाही काय चालायचं. काठी बघितलीस ना वा. त्या मंदीचं बी लग्न झालं.
काय पोरग होत ते येड असं असतं काय कुठे हरी राम कृष्ण हरी. नाथा भाऊ अ नाथा भाऊ हा, तात्यानू काय म्हणताय सर? डायरेक्ट काय काम धंदा आहे का ना तुला हं? काय म्हणतो लोक तुमचा लई काम करते बघ. आता माती आणायला चाललाय बघ. अरे आता तर मडक्याची रास आहे तुझ्याकडं पण त्याचा ठीक आहे आणि आता काय बनवतो खरं आहे, पांडुरंगाचा चमत्कारच म्हणायचा. बरं आपलं काम आहे म्हणल्यावर सोडून जमतंय होय. नाथा भाऊ मला खरं सांग बरं खरंच चिमितकार झाला का नवरा बायको खोटं बोलतर तुम्ही तात्या, अरे पांडुरंगाच्या आण घेऊन सांगतो र, माझ्या घरला काय बी नव्हतं आणि मडक्यांची रास पण त्यांचा ढीक कुठून झालं काय बी कळना. बाळू म्हणतो ना ते खरं झालं बघ. अरे पण एवढं फुकाफुकी भेटलं तुला मग आता का तोंड पडलं तुझं अरे आता तुला काय सांगू तात्या, अरे माझं भलं झालं खरं, बरं ते बाळूला त्रास झाला ना त्याचा. बाळूला त्रास झाला कसला त्रास झाला कधी म्हणजे केव्हा त्रास झाला अरे तू मायप्पा त्या बाळूला घराच्या बाहेर काढायला निघालाय. काय सांगतोस अरे आमच्यामुळेच झालंय समज. नाही पण बाळाला घराच्या बाहेर काढणार हे खरं आहे ना हो? तर मायप्पा ऐकणार आहे कोणाचं? म्हणजे पेटलं पेटले येऊ का नाथा भाऊ सांभाळा हा? बस इथं ताट केलेलं आहे, 2 घास खाऊन घे. आय गातोडं बांधून ठेवलं आहे. म्हणजे समधी तयारी झाली म्हणायची. बर तू 2 घास खाऊन घे बरं. हे दे. आय मला आता नग जेवाया. अरे असं काय करतोयस? उपाशी पोटी जाणार आहेस होय घराच्या बाहेर? हे घे. खायची इच्छा नाही. अरे मी आधी तुझ्या बाला लई समजावलं पण हे ऐकतच नाहीत कुणाचं. माझं ऐकलं असतंच तर ही आली नसती बाळू. आवरलं का? उशीर होतोय. अगं माझं ऐका की, नका करू की असं. राहू द्याची बाळूला इथंच. काल गोंधळ झाला तो पुराण आहे का? मी हा सांगते पुन्हा नाही होणार असं. अरे हे तू आधी बी बोलली होती. काय झालं? समजा गाव एक करून थैमान घातलं ना हो तुझ्या पोरानं. पण नुकसान तर केलं नाही ना व कुणाचं. उलट घर भरलं त्या गोदान नाथा भाऊंचं. अरे पण पंच काय म्हणलं? चेटूक केलं हाय बाळून. जाऊ दे याला बाहेर. अंगावर काम पडलं का सुधरण. हाय हो लहान हाय पोर. राबण्याचं दिस हाय वय त्याचं. म्या ठरवलं ते ठरवलं. ऐका की माझं. नगा धाडू त्याला घराबाहेर. बाया उठ चाल लवकर. चाल. मायप्पा राम राम सकाळी सकाळी कुठं चाललं काम आहे तात्या. नव बाळूला घेऊन चालला म्हणून विचारलं. तू मला काय बी विचारू नकस. सकाळ सकाळ कोणाशी वाद नाही घालायचा मला. एक बोलतो काल गावात जे काही झालं त्यात बाळ्याची काही बी चूक नाही बा. आता तुला वाटण बाळ्याकडून बोलतो मी पण तसं नाही. आता सुचलं होय तुला तात्या. मग खरं बोलतोय आम्ही. तू जा तुझ्या कामाला, मी जातो माझ्या कामाला. होय सांगितलं नाही कुठे जातायसा. घरातल्यांनी बी विचारलेलं मला चालत नाही आणि तू मला विचारतो का? हे नव मी असं ऐकलं तू बाळ्याला घराच्या बाहेर काढणार आहेस. आज करू नका बाबा.
अरे बाळ्याची काय बी चूक नाही. तात्या हे समजा पंचाच्या मोहर बोलून दाखव. आणि मग काय भेटतो काय पंचाला म्या. बरं सांग ना कुठं चाललं रे. आता ते मलाच ठाव नाही, तुला काय सांगू. काठी बघितली ना व? घालून पेकटात चाल रे. जावा जावा. मला मारणार होय. असा पेटी होतो ना आता. बा माझ्या डोळ्यांना बघ काहीतरी होतंय. बघू बघू. मी फुकू का डोळ्यात? नग नग राहील. काय झालं ग सत्य? आय बघ ना माझ्या डोळ्याला काय होतंय. बघू बघू थांब इथे. अगं दावा डोळा लावतो आहे तुझा. हा म्हणजे घोड धोड जेवाय मिळणार का काय? चांगलं नसते आहे. घरात काच फुटली, आता हिचा डावा डोळा लावतो आहे. माझं काळी सुगस धडधड करायला लागतंय बघ. अगं, काय नसेल झालं, डोळ्यात काहीतरी गेलं असं. अव बाळू इथनं गेल्यापासून काय बी बातमी आली नाही. मी काय करू? मी काय म्हणते, मला एकदा माहेरी जाऊ द्या, नाहीतर कुणीतरी धाडा तरी. अगं खाऊन पिऊन सुखी असतील ते, नाही तर तुझा भाऊ हायच गोंधळ घालाय. आय बाळू मामांनी काय केलं नसेल ना मग. मला बी त्याचीच काळजी वाटते. काही बोल तू. सासूबाईंनी लईच लाडवून ठेवला हाय त्याला. हा रोज दणक दिला असतं ना तर आता पुतू सरळ झाला असता. तू इथं आली होती तेव्हा किती वांड होती. हा होती का नाही? पण मी तुला सरळ केलं का नाही? सत्य तू जरा बाहेर जा. का? बाहेर जा म्हणलं ना व. सते गंगे असं होया ना बाबा. पर एवढं रामायण होईल असं वाटलं नव्हतं. दिसरा सारखं बाळू बाळू असं नाव असायचं ग तोंडात. आता त्यो बी नाही आणि त्याचं नाव बी यायचं नाही. मी आधी थांबवलं असतं दादाला, पण ऐकूनच नाही घेत तो. समजा गावाच्या डोळ्यात खूपच होता नवा त्यो. आता नाही दिसायचा. समद्यांचं मन भरलं असेल आता. मला तर वाटतं हाय पण जीव द्यावा आडात. समजा माझ्यामुळं झालं हाय बघ. गोदे माझ्या बाळूला चालगडी म्हणून कामाला लावणार आहेत हे. कसं जमायचं त्याला हे काम. किती लहान आहे ग त्यो. चांगलं खेळायचं बागडायचं दिसत्याचं आणि आता असं राब राब राबणार त्यो तिथं.